नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये प्रवेश केला, काय भूमिका आहे तुमची? आमची भूमिका ही आहे की आमच्या तालुक्यामध्ये सोयगाव तालुक्यामध्ये 38 खेड्यामध्ये सगळ्यात समाज कल्याणाचे किंवा रोडाचे कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही RPI गटामध्ये सगळ्या ग्रुपमध्ये सामील झालेलो आहे आणि सगळ्या पक्षामधले RPI ग्रुपचे सगळे कार्यकर्ते माझ्यासोबत आहे, म्हणून मी सगळ्यांना ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे। मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये होतो, दीपक भाई केदार। रिपब्लिकन पक्षच तुम्हाला का जवळचा वाटला? जवळचा का वाटला कारण की रिपब्लिकन पक्ष हा सत्तेमध्ये आहे, सत्तेमध्येच कामं होतात हे आम्हाला कळून चुकलं आहे। याच्यामुळे आम्ही RPI मध्ये गटामध्ये सामील झालो आहे। किती कार्यकर्त्यांनी प्रवेश केला? टोटल कमीत कमी 11 कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे। प्रवेश करताना काही तुम्हाला आश्वासन वगैरे दिले? आश्वासन हेच दिले का बा गावामध्ये काही समाजकार्य असो या सुभेदारी गेस्ट हाऊस असो, आम्हाला सुभेदारी गेस्ट हाऊस प्रत्येक गावामध्ये आणायचं आहे सोयगाव तालुक्यामध्ये। आता तुम्ही प्रवेश केला, तुमच्यासोबत आणखी याच्या पुढे पण कोणी कार्यकर्ते प्रवेश करतील? हो, असे म्हणजे हजारो कार्यकर्ते आणायचे आम्हाला। तुम्ही फक्त सुभेदारी गेस्ट हाऊस प्रत्येक तालुक्यात आणण्यासाठीच पक्षामध्ये प्रवेश केला आहे का? सुभेदारी गेस्ट हाऊस आणण्यासाठी नाही, समाजाचे संघटना समाज असो या दुसरा समाज असो त्यांच्यासाठी संघर्ष करण्यासाठी आम्ही या पक्षात आलो। ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये ज्यावेळेस तुम्ही होता त्यावेळेस दीपक केदारसोबत तुम्ही संबंध कसे होते? तो पक्ष नेमकं सोडण्याचं कारण काय? सोडण्याचं कारण एकच आहे, कारण की त्या पक्षामध्ये दीपक भाई केदार चांगले, बाकीचे जेवढे कार्यकर्ते औरंगाबादचे ते आम्हाला ढवळाढवळी करत होते। बा आमचं काम असलं का ते म्हणायचे बा आम्हाला या सभेला या, नुसतं आलं का फक्त चा कामं नाही करायचे, फोन केला तर ते म्हणायचे नंतर येतो नंतर करतो। त्याचा उपयोग काय मग? पक्ष सोडताना पक्ष आहे का? नाही, बोलणं झालेलं नाही, पण महाराष्ट्र लेवलच्या जे बी कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे। आता पक्षाने तुमच्यावर कोणती जबाबदारी दिली? पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही काय करणार? पक्ष वाढवण्यासाठी मी प्रत्येक गावामध्ये जाणार, प्रत्येक गावामध्ये जाऊन शाखा ओपनिंग करणार। जेवढे तालुके आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात संभाजीनगरमध्ये तेवढ्या तालुक्यामध्ये प्रत्येक तालुका अध्यक्ष निवडणार, युवा प्रत्येक तालुका अध्यक्षाला जिम्मेदारी देणार, प्रत्येक गावामध्ये शाखा ओपनिंगची। तुमच्याकडे कोणतं पक्ष पद दिलं आहे? उपजिल्हा प्रमुख। आपला माझ्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे RPI मध्ये आणि अजून कार्यकर्ते प्रवेश करणार आहे। आपलं नाव? अमोल रमेश कोतकर।